आता माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी साधारणतः लहानपणापासूनच आजोबांच्या घरी जाणं-येणं माझं होतं. ॲक्चुअली केदारदादा हा शाहिरांच्या घरीच राहिला. म्हणजे जन्माच्या काहीतरी 10-12 दिवसानंतरच त्याला तिकडे शिफ्ट केला होता. मी माझ्या आईच्या घरी म्हणजे इथे काळा चौकीला अभ्युदयनगरमध्ये जन्माला आलो. इथेच वाढलो आणि या घरात असताना त्या घराची ओढ अशी होती, की आई दररोज किमान दररोजच मला बाबांकडे परळ विलेजला त्यांच्या आंबेडकर नगर सोसायटीत त्यांच्या घरी घेऊन जायची. तिथे केदारदादा पण होता. मी पण होतो. आम्ही शिकायला वेगवेगळ्या शाळेत होतो. तो आर्यभट्ट विद्यालयात होता परेलला आणि मी दादरला किंग जॉर्जमध्ये. आम्हाला जवळ-जवळ 5-7 वर्ष माहीतच नव्हतं, की आम्ही सख्खे भाऊ-भाऊ आहोत. ह्याचं कारण काय तर त्याचं सगळं वलय वेगळं, मी माझ्या इथून वेगवेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं वस्तीतनं राहिला. साधारणतः 5-7 वर्षानंतर त्याला ही आपली आई आहे. म्हणजे जी माझी आई, ती त्याची आई हे त्याला तेव्हा कळलं आणि तेव्हा त्याला कळलं, की मी त्याचा सख्खा भाऊ आहे. पण आमच्यात कायम दुरावा नाही म्हणता येणार, पण आमच्यात एक थोडंसं डिस्टन्स कायम होतं. कारण आम्ही राहायला वेगवेगळ्या ठिकाणी होतो, शाळा वेगवेगळ्या होत्या.